अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। श्री दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचा आज पहिला खेटा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला। यावेळी ज्योतिबा डोंगरावर भाविकांनी एकच गर्दी केली होती। पहाटेपासूनच हजारो भाविक दर्शनासाठी ज्योतिबा डोंगराकडे दाखल झाले होते। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। ज्योतिबा डोंगर हा कोल्हापूर शहरापासून सुमारे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असून ज्योतिबा देवाला केदारनाथाचं स्थान म्हणून ओळखलं जातं। माघ महिन्यातील पौर्णिमेनंतर येणाऱ्या सलग 5 रविवारी ही यात्रा भरते। या यात्रांना ज्योतिबाचे खेटे असे म्हणतात आणि त्यांना विशेष धार्मिक महत्त्व आहे। ही प्रथा केदारनाथ ज्योतिबा देवाच्या दक्षिण मोहिमेशी जोडलेली असल्याचे सांगितले जाते। प्रचलित आख्यायिकेनुसार केदारनाथ दक्षिण मोहिमेनंतर हिमालयाकडे परतत असताना करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई अनवानी पायांनी धावत आल्या व त्यांनी देवाला थांबण्याची विनंती केली। महालक्ष्मींच्या आर्त विनंतीमुळेच ज्योतिबा देव ज्योतिबा डोंगरावर विराजमान झाले अशी श्रद्धा आहे। या घटनेचे अनुकरण म्हणून भाविक खेटे घेतात। खेटे घेतल्याने देव आपल्या कुटुंबाचं रक्षण करतो अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे। आजच्या पहिल्या खेट्यावेळी दर्शनासाठी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सायंकाळी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। त्यावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। तो प्रतिनिधी मिलिंद कुशिरे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।